नमस्कार. तर या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये आहे. तर आपण जाणून घेऊया आता प्रभाग क्रमांक 12 मध्ये जनतेची मुलाखत घेऊया. काय वाटतं बाबा, आता अकलूज नगर परिषदेची पहिल्यांदाच निवडणूक चालू आहे, काय वाटतंय आपल्याला, कुणाच सत्ता येईल? ते काय आता अवलंबून आहे ना जनतेवर, सगळे जनतेवर अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतंय तरी पण? आम्हाला वाटतं की मोहिते पाटलाकडूनच यायला पाहिजे उमेदवार, त्याची चालली तिकडं. बरं बरं, मोहिते पाटलाकडून उमेदवार यायला पाहिजे. बरं, कुणाच सत्ता येईल काय वाटतंय? इथं फार पूर्वीपासून माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांनी विकास केलेला आहे आणि ह्या विकासाच्या जोरावर मोहिते पाटलाची सत्ता माळशिरस तालुक्यात येणारच आहे. नगर परिषदेवर कुणाची सत्ता येईल काय वाटतं तुम्हाला? मोहिते पाटलांची सत्ता नगर परिषदेवर येणार आहे. भाजपचं पण काम आता चांगलं आहे असं दिसतंय, काय वाटतंय भाजपच्या कामाचं? नाही, भाजपचं तात्पुरतं आता आहे, पण मोहिते पाटलांचं पहिल्यापासून पूर्वीपासून जे हे आहे विकास आहे त्याला आता ही तूर्त ही काय भाजप जरी आलं तर त्याला काही हे लोक जुमानणार नाही. जुन्या विकास धरूनच भाजप ह्यांना मोहिते पाटलांना मतदान करून मोहिते पाटलाचंच पॅनल ह्याच्यावर येणार आहे नगर. हो हो, फिक्स येणार, कारण बरंच आहे विकासावर. हां, हे आत्ता जरी ह्यांनी चालू केलं असेल किंवा हे जर आलं तर भाजपचं हे तात्पुरतं काम आहे आणि हे मोहिते पाटलाचं जुनं काम आहे, जुना विकास आहे. गावात ज्यावेळेस आशिया खंडातली 1 नंबरची ग्रामपंचायत अकलूज होती आहे आणि आता नगरपालिका झाली आहे आणि ह्या विकासाच्या जोरावर मोहिते पाटलाची सत्ता येणार आणि नगराध्यक्ष मोहिते पाटलाच्याच गटाचा होणार. ओके, काय वाटतंय मावशी, आता नगर परिषद इलेक्शन चालू आहे, काय वाटतंय आपल्याला, कुणाच सत्ता येईल वाटतंय? मोहिते पाटील. मोहिते पाटीलच का? होय. मोहिते पाटील कशामुळे? काम आहेत का त्यांची, काय वाटतंय तुम्हाला? काम आहे ते म्हणजे आहेच की. आहेत का? बरं, काय वाटतंय आता नगर परिषद इलेक्शन चालू आहे, काय वाटतंय कुणाच सत्ता येईल असं वाटतंय? हो, आम्हाला असं वाटतंय की मोहिते पाटलांचंच येणार सत्ता. मोहिते पाटलाची सत्ता. हो, आणि त्यांनी भरपूर अकलूजचा विकास पण केलेला आहे आणि इथून पुढंही त्यांनी करावं. आणि शिवाजीनगरमध्ये जे काही कमी आहे, कुठलीही हे काय त्याला म्हणतात रे, कामे जे काय रखडलेली कामे वगैरे असतील त्यांनी लवकरात लवकर करावं. रोड वगैरे काय आता कामं वगैरे आहेत ती भरपूर म्हणजे लवकरात लवकर करावी आणि इथून पुढे आमचं त्यांना भरपूर सपोर्ट असणार. पूर्ण शिवाजीनगर त्यांच्या पाठीशी आहे. काय वाटतं आता अकलूज नगर परिषद चालू आहे, इलेक्शन चालू आहे, काय वाटतंय कुणाच सत्ता येईल? सत्ता फक्त आणि फक्त मोहिते पाटलांची. सत्ता आणि फक्त मोहिते पाटलांची. कशामुळे? विकास कामांच्या जोरावर. भाजपचं पण मोठं काम आहे तालुक्यामध्ये, शहरामध्ये. पण इथं तर प्रॉपरला आम्ही लोकल नेताच बघणार ना. हां, लोकल नेते सपोर्टच बघणार ना आम्ही. त्यांचे काम आहेत आधीपासून. हां, इथं काम वगैरे कसे त्यांनी भरपूर विकास कामं केले आहेत ना. आदरणीय विजयदादांच्या नेतृत्वाखाली खासदार साहेब असतील किंवा आपले शिवबाबा असतील, सगळ्यांनीच विकास कामं भरपूर केलेली आहेत इथं. त्यामुळं फिक्स मोहिते पाटील. आम्ही आधीपासून मोहिते पाटील, आमचा पक्ष म्हणजे मोहिते पाटील. हा, आता अकलूज नगर परिषद इलेक्शन चालू आहे, तर काय वाटतंय कुणाच सत्ता येईल असं वाटतंय? कोणाची सत्ता? दादांची. दादांची सत्ता येणार 100% दादांची. हो, कशामुळे येईल असं वाटतं? हे आता सगळे आणि सुधारणा पण करते. पहिल्यापासून त्यांचं हे आहे ना, वर्चस्व आहे त्याचे आणि कार्यकर्ते आपले म्हणून आपण हे करतो आपण त्यांच्याशी. काय म्हणतात ते झाले पाहिजेत निवडून. हो, दादा झाले पाहिजे. दादांची सत्ता आली पाहिजे. काय वाटतंय? चांगलं वाटतंय, त्यांची सत्ता आली पाहिजे दादा, कारण त्यांचंच वर्चस्व आहे ना इथं मोहिते पाटलांचं. परिषदेचं इलेक्शन चालू आहे, काय वाटतं कुणाच सत्ता आली पाहिजे? आपल्या हाई मोहिते पाटलाची आली पाहिजे. मोहिते पाटलाची झाली पाहिजे. हो, कशामुळे मोहिते पाटला? सगळ्या सोयीसुविधा कामं करतात ना, नेहमीचे आहेत की आपल्या गावचा विकास पाटलांचाच कामावर होत असतो. पाटलांच्याच कामावर विकास, कामाचा विकास पाटलाकडूनच होतो आपल्या गावात. आता इलेक्शन चालू आहे नगर परिषदेचं, काय वाटतंय कुणाच सत्ता यावं असं वाटतंय? दादांची. मोहिते पाटलांची सत्ता यायला पाहिजे. बाबांची. शिवबाबांची. मोहिते पाटलांची म्हणजे मोहिते पाटलांची सत्ता यावं. काय वाटतंय मावशी कुणाच सत्ता? आम्ही आमचं ही मोहिते पाटील.
फिक्स मोहिते त्यांचं पाटील. हां आणि शिवबाबालाच आम्ही देणार मत 12 नंबर वार्डमधून. हां शिवबाबाला देणार आम्ही. मोहिते पाटलांची काय वाटतं आता नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे, कुणाच सत्ता यायला पाहिजे काय वाटतं? मोहिते पाटलांची मोहिते पाटलांची यायला पाहिजे. काम म्हणजे कामं होतील असं वाटतं. हां असं हां काम होतील आमची नडलेली आलेली कामं जी बाकीची आहेत त्यांच्यामुळे होतील. होतील. काय वाटतं आता नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे, कुणाच सत्ता आली पाहिजे काय वाटतं? मोहिते पाटील मोहिते पाटलांची झाली पाहिजे म्हणजे कामं बाकीचे कसं वाटतं? चांगली कामं आहेत पहिल्यापासूनच. चांगली कामं आहेत त्यामुळे मोहिते पाटलाची सत्ता. मोहिते पाटील हो काम चांगलं आहे काम चांगलं आणि बाकीची कामं रखडलेली कामं करण्यासाठी त्यांची सत्ताच आली पाहिजे असं वाटतं. त्यांची सत्ता आली. त्यांची सत्ता आली. काय वाटतं आता अकलूज नगर परिषदेचं इलेक्शन चालू आहे, कुणा सत्ता यावं काय वाटतं? आम्हाला वाटतं बाबा सत्ता यावं, म्हणजे मोहिते पाटलांची. मोहिते पाटला सत्ता यावं. आमचे बरं बरं आमचे कामं होते ते आमचे कधी हक्काने आम्ही जाऊन उभं राहू शकतो तिथं. त्यांच्यापाशी हक्क आम्ही कुठल्याही कामासाठी आम्ही जाऊन उभं राहू शकतो त्यांच्याशी. आमचे संबंध म्हणजे येऊन बघून जाते ते. आता एवढ्यात पावसाळ्यापर्यंत 2-3 चक्रा त्यांच्या झालेल्या आहे ते कामाची. कामाच्या गोष्टी. पाणी आलं तर त्याच्यासाठी कुठलीही आमची तक्रार लगेच दखल ती घेऊ शकतो. काय वाटतं आपल्याला? वार्ड क्रमांक 12मधून शिवतेशे मोहिते पाटील यांना प्रतिसाद म्हणजे 100% मतदान या वार्डमधून मिळणार आहे त्यांना. आणि त्यांचा प्रतिसाद आम्हाला म्हणजे मार्गदर्शन म्हणा, हे असलेले कामं आम्ही काय आम्हाला जी अडचणी असेल तरी आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन सांगतो आणि ते काम एक अडचण 100% काम सोपलं तर. सत्ता मोहिते पाटलाच पहिल्यापासून मोहिते पाटला तिकडे होय मोहिते पाटलाची जाणार. येणार काम चांगलं करते करते ते चांगले. भाजप चांगलं करते. भाजप आम्ही गेलो नाही कधी काय कधीच नाही विशेष ना आमचं पहिल्यापासून इकडेच आहे. फिक्स मोहिते पाटील. हा मालू मोहिते पाटील म्हणतात तसं. होय